कल्याणमध्ये काँग्रेसचा संताप, बागेश्वर बाबांच्या वक्तव्यावर तीव्र निषेध। बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या कथित अवमानकारक वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर कल्याणमध्ये काँग्रेस आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले। कल्याण डोंबिवली जिल्हा काँग्रेस कमिटीचे वतीने जिल्हाध्यक्ष राजकुमार पातकर यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी चौकात जोरदार निदर्शने करण्यात आली। यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी बागेश्वर बाबांचे पोस्टर फाडून पायाखाली तुडवत त्यांचा निषेध करण्यात आला। शिवरायांनी 18 गड जाती धर्मांना एकत्र आणत स्वराज्याची स्थापना केली, अशा महान व्यक्तित्वाचा अपमान सहन केला जाणार नाही, अशी ठाम भूमिका यावेळी मांडण्यात आली। लोकशाही मार्गाने निषेध नोंदवत अशा वक्तव्यावर कडक कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली। छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा जिल्हाध्यक्ष राजकुमार पातकर यांनी दिला। तसेच बाबा धीरेंद्र शास्त्री यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी नगरसेविका कांचन कुलकर्णी यांनी केली। या निदर्शनात राजकुमार पातकर, नवीन सिंग, कांचन कुलकर्णी, जगजीत सिंग, सुरेंद्र आढाव, मनीष देसले यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शिवप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। कार्यक्रमात धीरेंद्र शास्त्रींनी जो वक्तव्य केलाय महिलांविषयी, त्याचा आम्ही महिला काँग्रेसतर्फे जाहीर निषेध करतो। सर्वप्रथम तिथे उपस्थित असणारे मुख्यमंत्री यांनी त्याचा विरोध करायला हवं होतं। यांनी जे महिलांच्या आरक्षणाला घेऊन आंदोलनाची भूमिका, दुहेरी भूमिका, एक ठिकाणी एक बाबा येतो ढोंगी बाबा, तो महिलांचा अपमान करतो की महिलांनी 4 मुलं पैदा करावी आणि ते एक मुलगा त्याचा संघात पाठवावा। हे जे अपमान, महिला काय मुलं पैदा करण्याचे मशीन आहेत का, असा बोलणाऱ्या बाबाचा आम्ही जाहीर निषेध करतो। आणि नागपूरची सभा ज्याने आयोजित केली होती, जी दुहेरी भूमिका भाजपाने दरवेळेस मांडली आहे, एक ठिकाणी महिलाचा अपमान आणि एका ठिकाणी महिला आरक्षणाविषयी आंदोलन, या आंदोलनाचा आम्ही जाहीर निषेध करतो। आयोजकांवर गुन्हा दाखल करण्याची आमची मागणी आहे आणि धीरेंद्र शास्त्रीवर पण गुन्हा दाखल करावा। खरात आणि धीरेंद्र शास्त्री ह्याच्यामध्ये काही फरक नाहीये, फक्त खरात ओपन झाला आणि हा झाकलेला आहे। महाराष्ट्राचेच नव्हे तर अखंड भारताचे आराध्य दैवत राजे छत्रपती यांच्याबद्दल औपचारिक भाषाचा वापर करणारे, इतिहासाची जाणकारी नसून नको त्या प्रकारची माहिती देणारे धीरज शास्त्री भुंबू बाबाने आमच्या ज्या महाराजांवरती अप्रचार, इतिहासाची माहिती नसताना नको ते विषय तिथे काढल्यामुळे आम्ही या ठिकाणी त्यांचा जाहीर या ठिकाणी निषेध करतो। त्याचप्रमाणे यांच्यावरती गुन्हा दाखल व्हावा यासाठी आज आम्ही एसीबी साहेबांना काँग्रेस कमिटीच्या वतीनं, शिवभक्तांच्या वतीनं या ठिकाणी आम्ही आता निवेदन देणार आहोत। कारण की यांनी मागच्या वेळेला देखील संत तुकाराम महाराजांबद्दल देखील अपशब्द वापरलेले, त्यामुळे या अशा वृत्तीला ते अपमानित करण्याची ही सवय लागलेली आहे। ही सवय अगोदर बोलायचं आणि नंतर माफी मागायची, ही यांचा धंदा झालेला आहे। हा धंदा कुठेतरी बंद होऊन याच्यावरती गुन्हा दाखल व्हावा यासाठी कल्याण शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं आम्ही या ठिकाणी आंदोलन करत आहे। कारण की आपण बघितलं असाल की महाराष्ट्रामध्ये असे भोंदू बाबा भरपूर निघालेत आणि भोंदू बाबांना पूजणारे कोण आहेत, त्यांना जवळ करणारे कोण आहेत, त्यांना साथ देणारे कोण आहेत, ह्या वृत्तीचा देखील आम्ही या ठिकाणी निषेध करतो। आणि यापुढे या भोंदू बाबांनी जर या ठिकाणी जाहीर माफी त्यांनी मागितली असेल तरी सुद्धा त्याच्यावर गुन्हा दाखल करा, नाहीतर या ठाणे जिल्ह्यामध्ये कुठेही परिसरामध्ये त्याचे आम्ही कार्यक्रम कुठलेही असतील ते कार्यक्रम होऊन देणार नाही। छत्रपतींचा आमच्या झालेला अपमान हा नाही करणार हिंदुस्थान सण, कारण की हिंदुस्थानचे आमचे आराध्य दैवत आहेत, आमचा आत्मा आहे, आमचा सगळं आणबाण शान, आमची अस्मिता ही छत्रपती शिवराय आहे। आणि छत्रपती शिवराय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आमचे आदर्श आहेत आणि आमच्या आदर्शांचा, आमच्या महात्मांचा कोण जर अपमान करत असेल, कोण त्यांच्याबद्दल अपशब्द वापरत असेल तर आम्ही कदापि सहन करणार नाही। म्हणून त्या ठिकाणी आम्ही
या ठिकाणी आम्ही शासनाला, आम्ही पोलीस स्टेशनला आता पत्र देणार आहोत आणि या बाबाचा या ठिकाणी निषेध करून त्याला अटक करा म्हणून कल्याण शहराच्या वतीनं आम्ही मागणी इथे करणार आहोत. अटक करा, अटक करा.